वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमोतिकं करतले वेणुकरे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणिः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डलीकाय दान्तु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगा करू प्रथम नमः 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 दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपा आणि 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 कथेचा विस्तारू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावया सुबटा चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में राम जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाना लखन जी को लाना
विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरणा श्री गुरूंचे मज हृदय सद्गुरु जी नितारिल संसार गुरु म्हणून विशेषाज्ञा धरू विवेकावरी जाणते न गुरु भजिजे तीन कृतकाय होईजे जैसे मूळ सिंचन सहजे शाखा पलव संतोषती आता हृदयापले चौफाडून यापले वरी बैसऊ पावले श्री गुरूंचे मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सदा नाम घोष करू हरि कथा तेनी सदा चित्त समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भर डुलत सोय एकदा सगळ्यांनी भजन करा विठ्ठला विठ्ठला कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय संत सम्राट महाराष्ट्राची भूषण वैराग्याची मूर्ती ज्ञानाचे प्रतिपादित असणारे देहूचे सुप्रसिद्ध संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा साधा सरळ सोपा इथे बसलेले माळकरी वारकरी टाळकरी सर्वांच्या परिचयातील पाठांतरातील आजचा घेतलेला अभंग विठाला विठाला अभंगाचं चिंतन मांडण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की अगदी बघा सुंदर असं हे जे वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि या सुंदर अशा आनंदमय वातावरणामध्ये चालू असलेली आहे श्री संगीतमय शिव महापुराण कथा व कीर्तन नाम सप्ताह आणि कथेचा त्याचप्रमाणे कीर्तनाचा सुद्धा आजचा प्रथम दिवस आहे ज्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्यापर्यंत आली ज्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्यापर्यंत सुप्रसिद्ध झाली असे आमचे हरिभक्त परायण सोनवणे काका असतील त्याचबरोबर आमच्याच गावाशेजारचं एक गाव आहे कुरा म्हणून तेथील आमचे रामेश्वर काका त्यांच्याही माध्यमातून ही सेवा माझ्यापर्यंत आलेली म्हणून त्या दोघांचे सुद्धा मी मनापासून आभार मानते आणि बघा ज्यांच्या अमृततुल्य वाणीतून तुम्ही आज प्रथमच कथा श्रवण केली आहे असे हरिभक्त परायण शिवपुराण प्रवक्ते जीवराम सूर्यवंशी महाराज त्याचबरोबर या ठिकाणी गोड अशी सत्संगत करतात आमचे हरिभक्त परायण गायनाचार्य एकनाथ महाराज असतील गजानन महाराज असतील सर्व ही महाराज मंडळी बघा आपल्या गावातलीच बाहेर गाऊन आलेली नाही आता प्रत्येकाचं नाव घेणं सुद्धा शक्य नाही आहे कारण आपल्याला सध्या चिंतन पाहायचंय त्याच्यामुळे सर्व ही गायक वादक मंडळी यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्याचबरोबर बघा अगदी सुंदर अशा छोट्या छोट्या आमचे हे दिदी ती या ठिकाणी टाळकरी म्हणून उभे आहेत अगदी आपल्या गावातलंच ह्या टाळकरी तयार होऊन या ठिकाणी उभे आहेत म्हणून यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवा आणि विनेकरी बाबा असतील त्याचबरोबर आमचे दादा या ठिकाणी दादांचं नाव हरिभक्त परायण भूषण दादा ज्यांचं गोड असं साऊंड सिस्टीम आहे बघा आणि साऊंडच्या आवाजाप्रमाणेच त्यांचा स्वभाव सुद्धा गोड आहे बरं का त्यांचं दादांचा सुद्धा स्वभाव छान आहे आणि त्यांच्या साऊंडला माझी ही दुसरी वेळ आहे की सेवा करण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालेलं आहे अगदी महाराष्ट्रभर ज्यांच्या साऊंडचं म्हणजे नाव आहे अगदी त्यांचं सुद्धा साऊंडच्या माध्यमातून नाव गाजलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी यूट्यूब चॅनलसुद्धा आहे आपल्याला लाईव्ह बघण्याकरता मिळतं आणि हे कीर्तन हा सप्ताह तुमचा झाला तरी तुम्हाला हा पुढच्या वर्षी देखील पाहता येईल दादांच्या
त्या ठिकाणी चॅनलला. त्यामुळे दादांच्या चॅनलला सबस्क्रायबर करायला विसरू नका. बघा या ठिकाणी कोणी कथाकार असतील, कीर्तनकार असतील, प्रवचनकार असतील, सगळ्यांची या ठिकाणी उपस्थिती आणि सगळ्यांच्या मध्यस्थी असणारा तो पांडुरंग परमात्मा, त्या परमात्म्याचं चिंतन आज आपल्याला आजच्या दिवसाला पाहायचंय. विठ्ठल आज अभंग ज्यांचा घेतलेला आहे असे जगद्गुरु तुकोबाराय, देव म्हणणं संत म्हणणं जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा जीवाला आजच्या दिवसाला काय सांगतायत. आणि आजचा जो अभंग घेतलेला आहे तो विशेष म्हणजे नामपर प्रकरणातील अभंग घेतलेला आहे. मग तुम्ही म्हणाल ताई आजच्या दिवसाला नामपरच का घेतला जातो, तर बघा आपल्या या वारकरी संप्रदायामध्ये जो वारसा आहे याच्यामध्ये एक नियम आहे. बघा पहिल्या दिवसाला कीर्तनकारांनी कुठला अभंग घ्यावा, दुसऱ्या दिवसाला कुठला घ्यावा, तिसऱ्या दिवसाला, सातव्या दिवशी मागणी परस घ्यावा, आठव्या दिवशी शेवटी काल्याचा अभंग घेतला पाहिजे. हे नियम असतात आणि नियमाप्रमाणे आपण कीर्तनकाराने त्या ठिकाणी चाललं पाहिजे. साधू संतांनी सांगितलंय आणि त्या नियमाने आपण चाललं पाहिजे. महाराज वचनांना मोडी बोलील येते, संतांच्या मार्गावरती आपल्याला चालता आलं पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये काय सांगतायत की बाबांनो तुमच्या जीवनामध्ये आजचा जो दिवस आहे, प्रथम दिवस सप्त्यातील असेल, कीर्तनातील असेल, तर आजच्या दिवसाला केवळ काय करायचंय, कुठलाही कीर्तनकार असू द्या त्या कीर्तनकाराने भगवंताच्या नामाचं उच्चारण करायचंय. का? कारण पहिल्या दिवशी नामाचंच महत्त्व सांगितलं जातं. बघा मी तुम्हाला या ठिकाणी पत्तरवाडी जेवणाकरता वाढून ठेवली. आता याच्यानंतर जी कीर्तनकार येतील ते तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचा पदार्थ तुमच्या समोर मांडतील, बरोबर की नाही. पण पत्तरवाडी वाढण्याचं काम कुणाच्या वाटेला आलं, माझ्या विठ्ठला. म्हणून ते जे भगवंताचं नाम आहे ते जगद्गुरु तुकोबारायांचं नाम तुम्हा आम्हाला घ्यायचंय आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. बघा हा नरदेह वारंवार भेटत नाही. या नरदेहामध्ये आल्याच्या नंतर प्रत्येक जीवाने काहीतरी कार्य केलं पाहिजे, काहीतरी योग्य सत्कर्म केलं पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की प्रत्येक जीवाचा जो या ठिकाणी जन्म झालेला आहे हा भगवंताची भक्ती करण्याकरताच नाही तर भगवंताचं नामस्मरण करण्याकरता झालेलं आहे. म्हणून भगवंताचं काय करा, नामस्मरण करा. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अखंडितपणे भगवंताचं नामस्मरण करा, तुमच्या जीवाला चित्तामध्ये समाधान प्राप्त होईल. मग जगद्गुरु तुकोबाराय जवळ काही साधक मंडळी गेली आणि साधक मंडळी प्रश्न करू लागली, म्हणे महाराज तुम्ही म्हणताय की भगवंताचं नामस्मरण केल्याने चित्ताला समाधान प्राप्त होईल. ठीक आहे आम्ही भगवंताचं नामस्मरण करू, पण आमच्या जीवनामध्ये अजून काय फायदा होईल या नामाचा. तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुमच्या जीवनामध्ये जे समाधान टिकून राहत नाही ते समाधान तर प्राप्त होईलच, ते टिकून राहीलच, पण त्याकरता तुम्हाला भगवंताचं नामस्मरण करावं लागेल. आणि ज्यांच्या जीवनामध्ये साधू संतांच्या जीवनामध्ये ज्या साधू संतांच्या जीवनामध्ये हे नामस्मरण सदैव अखंडितपणे आलं त्यांच्या जीवनामध्ये त्यांना आनंद प्राप्त झाला. महाराज समाधान तर प्राप्त झालं पण त्यांच्या जीवनामध्ये ते आनंदाने नाचू गाऊ लागले. जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात की सर्व सुख आलो, सर्व अलंकार आणि आनंद निर्भर डुलत असतो. त्या समाधानाचे अलंकार परिधान करून आम्ही सर्वत्र आनंदाने हिंडतो, फिरतो, नाचतो, गातो, वावरतो या समाजामध्ये. एवढंच काय तर याहीपेक्षा पुढचा फायदा असा की आमच्या जीवनात आम्ही भगवंताचं नामस्मरण केलं, परिणाम स्वरूप झालं असं की आम्ही देहाच्या अवस्थेमध्ये असताना सुद्धा आम्हाला विदेह अवस्था प्राप्त झाली. असो ऐसा कोठे आठवच नाही, देहीचं विदेही भोगू दशा. अशा पद्धतीने जर आपण भगवंताचं नामस्मरण केलं तर आपल्याही जीवनामध्ये समाधान आनंद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि शेवटी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की या नामाचा परिणाम आमच्या जीवनात इतका मोठा झाला की आम्ही अग्निस्वरूप झालो. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागून दे पाप पुण्यांग. अग्नीला त्या ठिकाणी पुण्यही नसतं आणि पापही नसतं. तशा पद्धतीने ते जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्हाला ती अग्निस्वरूप प्राप्त झालेलं आहे. कशामुळं? केवळ भगवंताचं नामस्मरण केल्यामुळे. म्हणून भजन करा विठ्ठला विठ्ठला. जगद्गुरु तुकोबाराय ऐका मायबाप, जगद्गुरु तुकोबाराय जर तुम्हा जीवाला सांगतायत बाबांनो भजन करा, नामस्मरण करा, तर का त्यांनी सांगितलेलं हे चुकीचं आहे का? इथे बसलेल्यांपैकी सगळ्यांनी मला सांगा किंवा ज्याला माहिती असेल त्यांनी तरी सांगा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुम्ही नामस्मरण करा, मग त्यांचं सांगणं चुकीचं ठरतं का? मग का जगद्गुरु तुकोबारायच का सांगतात? संतांनीच का सांगितलं? कारण संतांचा जन्मच सांगण्याकरता झालेला आहे.
जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, कारण त्यांचा तो अधिकार आहे महाराज, आणि ज्यांचा अधिकार आहे त्यांनी बोललं पाहिजे, सांगितलं पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की आमचा जन्म सांगण्याकरता झाला, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी, आमचा जन्म त्याच्याकरता झालेला आहे, म्हणून आम्ही सांगितलेलं चुकीचं ठरणार नाही किंवा कुणी सुद्धा त्यांना चुकीचं म्हणू शकत नाही, म्हणून आपण ऐकलं पाहिजे. मग जगद्गुरु तुकोबाराय जर सांगताय तर तुम्ही आम्ही जीवानी सुद्धा ऐकलं पाहिजे ना, नाही का? बरं, मी इथे कीर्तनाला आली आहे, मी कीर्तन सांगते म्हणून अजिबातच ऐकू नका. मी नेहमी सांगत असते आणि तुम्हाला सुद्धा आवर्जून सांगेल, मी कीर्तन करते किंवा मी सांगते म्हणून तुम्ही अजिबात ऐकू नका. मी सांगावं तुम्ही ऐकावं एवढी ज्ञानी मी नाहीये, एवढी मोठी सुद्धा मी नाहीये, पण आज आम्ही ज्यांचा अभंग घेतलेला आहे त्यांचा अधिकार पाहून तरी तुम्ही ऐकलं पाहिजे. त्या जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार एवढा होता महाराज की अनु रेणू थोकडा आणि तुका गगनाहुनी वाढ, ज्यांचं असं अलौकिक असं नाम आहे असे ते जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, म्हणून ऐकलं पाहिजे. ऐका बघा, आपल्या गावामध्ये जर एखादा शिक्षक, तुम्ही ऐकताय ना? हा, झोपलं नाहीत ना मावशी? हा, ऐका बघा, आपल्या गावामध्ये जर एखादा शिक्षक आला, त्याची बदली झाली आणि तो आपल्या गावामध्ये शिकवण्याकरता आला. आता तो शिक्षक आपल्या गावामध्ये आल्याच्या नंतर तो नित्यनियमाने दररोज आपल्या वेळेमध्ये शाळेमध्ये जायचा, मुलांना शिकवायचा, पुन्हा आपल्या जागी येऊन त्या ठिकाणी राहत होता. असं नित्यनियमाने ते दररोज करू लागलं. रोज पोरांना जायचं, शिकवायचं शाळेमध्ये. काही स्थानिक मंडळी, गावातील मंडळी आपसापसामध्ये चर्चा करू लागली. काय चर्चा करू लागली? म्हणे आत्ताच तो नवीन आलेला शिक्षक म्हणे आत्ता आला म्हणे, 2-4 दिवस झाले आणि रोज शिकवायला जातो म्हणे, एक दिवस सुद्धा तो दांडी देत नाही म्हणे, रोज शिकवायला जातो. आता मला सांगा, तो आपल्या गावामध्ये आला कशा करता हो? बोला ना. हा, शिकवण्याकरता आला. मग मला सांगा, आता तो शिकवणार नाही तर काय पत्ती बिसत बसणार काय? तो शिकवण्याकरता आला, त्याने शिकवावं आणि त्याने शिकवलेलं केव्हा चुकीचं ठरणार नाही, कारण तो शिकवण्याकरता आला. मग जगद्गुरु तुकोबाराय सांगण्याकरता आले म्हणून ते सांगतात म्हणून चुकीचं ठरणार नाही. विठाला विठाला जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, बाबा ऐका, हा मनुष्य देह कशा करता मिळाला पाहिजे हे तुम्ही लक्षपूर्वक ऐका. जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत, बाबांनो, हा देह आपल्याला याच्या करता मिळाला आहे भगवंताच्या. हो देव दिला देह भजन घुमटा, देव दिला देह भजन घुमटा, देव दिला देह भजन घुमटा, देव दिला देह भजन घुमटा. येणे दिला देह भगवंता, दिला देह भजन घुमटा, येणे दिला देह भजन घुमटा, देवे दिला देह भजन घुमटा. तोहा झाला फाटा बाधिकेचा, तोहा झाला फाटा बाधिकेचा, तोहा झाला फाटा बाधिकेचा, तोहा झाला फाटा बाधिकेचा, तोहा झाला फाटा बाधिकेचा. देवे दिला देह भजन घुमटा, देवे दिला देह भजन घुमटा, देवे दिला देह भजन घुमटा, देवे दिला देह भजन घुमटा. अगदी सुंदर अशा चालीमध्ये दिलेलं महाराजांनी योग्य असं प्रमाणे की जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुम्हा जीवाला देह कशा करता मिळालेला आहे? देवी दिला देह
भजन गोमटा तू या झाला फाटा बाधिकेचा. बघा आपल्या तुम्हा जीवाला हा नरदेह मिळालेला आहे भगवंताची प्राप्ती करण्याकरता किंवा भगवंताचं नामस्मरण भक्ती करण्याकरता. पण या देहामध्ये आल्याच्या नंतर आपण नको नको ती चुकीची वाईट कर्म करतो, नको नको त्या गोष्टीच्या नांदी लागतो आणि शेवटी मात्र आपण या परमार्थापासून भगवंताच्या नामापासून विलुप्त होऊन जातो. म्हणून भगवंताचं नामस्मरण जीवनामध्ये महत्त्वाचं आहे. ऐका, जितका पैसा महत्त्वाचा आहे ना तितकंच आपल्या जीवनामध्ये भगवंताची भक्ती भगवंताचं नामस्मरण देखील तितकंच महत्त्वाचं आहे. बऱ्याचशा गावामध्ये होतं असं ऐका की गावोगावी मोठमोठी सप्ती होतं आणि जेव्हा सप्ताह उभारतो पहिल्या वर्षाला काय होतं, धामधूम मोठ्या धामधुमीमध्ये सप्त केला जातो. परत दुसऱ्या वर्षाला काय होतं, थोडंफार तो सप्त डिम पडून जातो, मग टामटूम आणि शेवटी सामसू. पण बघा आपला प्रथम म्हणजे पहिलं वर्ष या सप्तेचे इथे आपल्या गावात अनेक मोठमोठे सप्ते होतात, पण या ठिकाणी इथे या जागेवरती होणारा हा जो चालू असलेला सप्ताह याचं पहिलंच वर्ष आहे आणि पहिल्या वर्षामध्ये हे सुंदर असं नियोजन पाहून तुमचं आयोजक नियोजन पाहून अगदी आनंद वाटतोय. बघा अगदी हा सप्ताह याच वर्षाला नाही तर चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत तुमच्याकडनं असाच भगवंत करून घेऊ, असाच भगवंत करून घेऊ. वाजवा टाळी. खऱ्या अर्थाने आपल्या गावाला महाराज परमार्थ काय हे कळलेलं आहे. म्हणून आपल्या गावामध्ये एवढी सुंदर सुंदर गायक वादक मंडळी, इतकी सुंदर टाळकरी मंडळी आहेत ना, तर बाहेर गावून बोलवावी लागतात, पैसा देऊन सुद्धा कलाकार भेटत नाहीत वेळेवर. पण आपल्या गावामध्ये बघा सुंदर अशी कलाकार आहेत. म्हणून खऱ्या अर्थाने हा देह सार्थकी लागावं त्याकरता आपल्याला हा देह कशा करता मिळालेला आहे हे कळालं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल पैसा सगळं काही नाही, पैसा सगळेच कमवतात महाराज. पैसा प्रत्येक जीव पैशाच्या मागे धावपळ करतो, पैसा करता काबाड कष्ट करतो, पण तो पैसा कायम स्वरूपी टिकत नाही महाराज. लक्ष्मी माता चंचल आहे, ती आज आहे उद्या नाही, आज आपल्याकडे उद्या दुसऱ्याकडे जाईल, ती स्थिर नाहीये, ती बदलत राहते. पण ऐका, तो पैसा कमवण्याकरता किती काबाड कष्ट करावा लागतो, रात्रंदिवस घाम गाळावा लागतो, बरोबर की नाही. पैसा कमवायला किती कष्ट सहन करावे लागतात, किती दुःख सहन करावं लागतं. पण तो पैसा इथे बसलेले सर्वजण ऐका आणि मला उत्तर द्या, तो पैसा तुम्हाला कमवलेला पैसा सोबत नेता येतो का? बोला बोला ना जरा, नेता येतो का? नाही नेता येत. पण एक असं मोठं साधन आहे ते पैशापेक्षाही किमती आहे आणि ते आपल्याला सोबत घेऊन जाता येतं. तुम्हाला माहितीये का? मग ऐका, पैसा नेता येत नाही, जन्माला येतो आपण खाली हात, जातो खाली हात. पण माझं सांगणे, अरे जन्माला येतो आपण, ती घेऊन येतो तेव्हा आपलं प्रारब्ध आणि घेऊन जातो ते आपली चांगली वाईट कर्म. म्हणून कर्म कशी करावी हे आपल्यावरती निर्भर आहे. तुम्ही चांगलं कर्म करताय की वाईट कर्म करताय हे आपल्यावरती डिपेंड असतं. बघा म्हणून जात असताना जर काही सोबत नेता येत असेल ना तर ते एकमेव माझ्या भगवंताचं नाम आहे. नाम हरी का साथ जाएगा और तो कुछ ना ले पाएगा. नेता येतं का महाराज सोबत? काय नाही नेते. तुम्ही किती करोडीची संपत्ती, किती मोठे श्रीमंतवान असू द्या, एक दिवस सगळ्यांना हे सगळं काही सोडून जावं लागतं. काचाच्या बंगल्यात राहणारा एसीच्या रूम मध्ये राहणारा झोपणारा त्याला सुद्धा एक दिवस ती आनंदाची झोप सोडून जावं लागतं. अजितदादा पवारच बघा, गेलेत की नाही निघून, काय कमी होती? असे कित्येक उदाहरण आहेत. करोडोची संपत्ती, पैशात खेळणारे, पण त्यांना सुद्धा एक दिवस जावं लागलं. पण कसं? बरे बुलाया हरी का एक ना एक दिन जाना पड़ेगा. जब रे बुलाया हरी का एक ना एक दिन जाना पड़ेगा. बुलावा आया हरि का एक ना एक दिन जाना पड़ेगा, एक ना एक दिन जाना पड़ेगा. जब रे बुलाया हरी का एक ना
जब रे बुलावा हरि का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा। नाम हरि का सत जाएगा और तो कुछ ना ले पाएगा। म्हणून महाराजांनी प्रमाण दिलेच आहे की आएगा जब रे बुलावा हरि का, छोड़ के सब कुछ जाना पडेगा। एक दिवस सगळ्यांना जावं लागणार आहे। तुम्ही किती पैसा कमवला, किती तुमच्याकडे पैसा आहे, तो सोबत नेता येणार नाही महाराज। बघा, मी अगदी प्रवास करत असताना मी एक लाईन, सुंदरशी लाईन वाचली, अगदी मनाला लागणारी ती लाईन होती। एका व्यक्तीने त्या पैशाला केलेला प्रश्न होता, इतका सुंदर प्रश्न होता ना, तुम्ही सुद्धा ऐका। त्या व्यक्तीने त्या पैशाला प्रश्न केला, म्हणे पैसा, अरे तुला कमवण्याकरता किती काबड कष्ट करावं लागतो रे, तू सहज कुणाला प्राप्त होत नाही, रात्र दिवस झटावं लागतं, काबड कष्ट करावं लागतं, तेव्हा कुठे तू प्राप्त होतो। पण तू प्राप्त झाला तरी सुद्धा तू फार वेळ टिकून राहत नाही। म्हणून असं काहीतरी उपाय सांग की तुला सहज प्राप्त करता येईल। कष्ट करावे लागतात ना, मग मला सहज तुला प्राप्त करता येईल असं काहीतरी सांग। म्हणून पैसा 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 तुझे कमाऊ कैसा, पैसा पैसा तुझे कमाऊ कैसा, और बहुत कष्ट करने के बाद, बहुत प्रयास करने के बाद अगर तू मिल भी जाए तो मरने के बाद तुझे साथ ले जाऊ कैसा, मरने के बाद तुझे साथ ले जाऊ कैसा। पैशाला सोबत नेता येतं का? तुम्ही काही करा, पैशाला सोबत नेता येत नाही। कबीरदासजी महाराज म्हणतात, पण हा पैसा जोपर्यंत आपल्या जवळ आहे ना, तोपर्यंतच लोक आपल्या मागे पुढे फिरतात। ज्या वेळेला एक वेळ जर तुमच्यावरती गरिबी आली तर लोक तुम्हाला विचारणार सुद्धा नाहीत, पाटील वाच काय चालू आहे, जेवलेत का, उपाशी आहेत, ही सुद्धा कोणी विचारणार नाही। कबीरदासजी महाराज म्हणतात, जब तक अपने पल्लव पैसा तब तब लोक सलाम करे, एक दिन खाना नहीं मिला तो कोई नहीं मीठा बोले। म्हणून पैसा, लोक पैशाला फार महत्व देतात, पण ऐका, तो पैसा आपल्याला परलोकात कामात येणार नाही। म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुम्ही काय करा, भगवंताची भक्ती करा, करा हरी भक्ती परलोक येईल कामा, सोडविना यमा पासून या। भगवंताची जर भक्ती केली तर आपल्याला ती परलोकात देखील कामात येईल महाराज। ऐका, जो वाईट कर्म करतो, पाप कर्म करतो, त्याला नरकगती प्राप्त होते, यात तीड मारतही शंका नाही, त्याला नरकगती प्राप्त होती महाराज। जो सत्कर्म करतो, जो चांगले कर्म करतो, भगवंताची भक्ती करतो, नामस्मरण करतो, दररोज नित्य नेमाने हरिपाठ काकडा करतो, एकादशी करतो, अशांना चांगलं धाम प्राप्त होतं। ज्याच्या त्याच्या भक्तीनुसार त्याला ते त्या ठिकाणी स्वरूप प्राप्त होतं। पण जो वाईट कर्म करतो, चुकीच्या मार्गाला जातो, नको नको ते वाईट कर्म करतो, त्याला मात्र नरक गती प्राप्त होते। आणि मला सांगा, नरक लोकांमध्ये गेल्याच्या नंतर काही सुखाची आनंदाची झोप येते का महाराज? का तिथे काय आपल्याला 56 प्रकारचे भोग खाण्याकरता मिळतात का? जेवायला नवीन नवीन प्रकारचे, आता आपल्याला 7 दिवस सप्ताह असला की वेगवेगळ्या दिवसाला वेगवेगळं भोजन मिळतं। आता आमच्या महाराज मंडळींना माहिती, जे बाहेर फिरतात त्यांना काय आनंद असतो सप्त्यामध्ये राहण्याचा आणि जेवणाचा। बघा, तो जो आनंद आहे तो नरक लोकांमध्ये प्राप्त होतं का? नाही महाराज। तिथे काय प्राप्त होतं ऐका, ते जे यमदूत आहेत किंवा यमलोक काय प्राप्त होतं त्या नरक लोकांमध्ये, मारिती तोडीती झोडीती निष्ठुर आणि यमाचे किंकर बहुसाल। त्या ठिकाणी आपल्याला आपापल्या कर्मानुसार दंड प्राप्त होत असतो, नरक लोक प्राप्त होत असतो। म्हणून ऐका, पैसा आपल्याला सोबत नेता येत नाही, नेता येतं ते भगवंताचं नामस्मरणे। म्हणून ते नाम घेत असताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुम्ही कामापुरतं नाम घेऊ नका। आपण म्हणतो ना, अंगाला आला ताप तर देव माझा, आणि अंगाचा गेला ताप देवाच्या बापाचा। आपण देवाच्या वरचं व्हायचा प्रयत्न करतो, पण देवाच्या वरचं आजपर्यंत कोणी झालेलं नाही। अरे त्याच्या भक्ताला अहंकार झालेला त्याला तीळ मात्र सहन होत नाही। म्हणून नामदेव महाराज म्हणतात, अहंकाराचा वारा न लागो राजसा। ऐका, भक्ताचा तीळ मात्र अहंकार आलेला भगवंताला भगवत नाही, तो क्षणात त्या अहंकाराचा नाश करतो, चकणाचूर करतो। पण भगवंत जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की खऱ्या अर्थाने जर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही नामस्मरण करताय तर निस्वार्थपणाने केलं पाहिजे, निश्चित त्याचं फळ तुम्हाला प्राप्त होईल। पण ते नाम कसं घेतलं पाहिजे हो? जसं आम्ही घेतलं अभंगाच्या प्रथम चरण, सदा नाम गोचर करू हरी गाथा, सदा नाम गोचर
जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात सदा नाम घोष करू हरी कथा. कुणाची कथा करायची आहे? भगवंताची. हरी कथा, भगवंताची कथा श्रवण करायची, भगवंताची कथा ऐकायची, भगवंताच्या कथेचंच गुणगान गायचं. एवढंच काय तर कथा केवळ श्रवण करायची नाहीये, तर त्याचं मनन चिंतन करावं आणि ती आचरणात सुद्धा आणावी. म्हणून भगवंत जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुम्ही भगवंताचं नामस्मरण घेत असताना कसं घेतलं पाहिजे हो? सदा सदा आणि कदा, सदा अखंडितपणे सदैव भगवंताचं नामस्मरण घ्या. पण आपलं तसं नाही महाराज. आपण प्रापंचिक लोक, संसारिक लोक, आपल्याला वेळ मिळत नाही असा आपला गैरसमज आहे की आपल्याला संसारातून भगवंताची भक्ती करण्याकरता वेळ सापडत नाही. 5 मिनिटं आपल्या जीवनातली आपण देवाला देऊ शकत नाही. याच्यापेक्षा काय दुर्भाग्य असेल महाराज आपलं. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की आपल्या जीवनामध्ये आपण भक्ती करतो, भगवंताचं नामस्मरण करतो, पण कसं? कदा कदा, कधी कधी. आला चेवतर केला देव, बरोबर की नाही? अशी आपली भक्ती आहे. पण ऐका, संतांच्या बाबतीत तसं नव्हतं. संतांचं कसं होतं? त्यांनी आपल्या जीवनामध्ये अखंडितपणे सदैवपणे भगवंताचं नामस्मरण ठेवलं. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा म्हणतात की तुम्हालाही तुमच्या जीवनात भक्ती करायची असेल ना, तर कशी भक्ती करावी? सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. मग तुम्ही जर एखादं कर्म करत असाल किंवा जीवन जगत असताना तुम्हाला जर भगवंताचं नामस्मरण करायचंय, तर कुठल्याच शास्त्रात, कुठल्याच पुराणात, कुठल्याच वेदात किंवा कुठल्याच ग्रंथात असं वर्णन केलेलं नाही की देवाचं नाम घेण्याकरता तुम्हाला वाळवंटात जावं लागेल, देवाचं नामस्मरण करण्याकरता तुम्हाला संसाराचा त्याग करावा लागेल, देवाचं नामस्मरण करण्याकरता तुम्हाला घर परिवार संसार सोडावा लागेल. कुठंच असं लिहिलेलं नाही महाराज. भगवंताचं नाम घेण्याकरता केवळ जागा पाहिजे. आणि ती जागा कशी? ठाईच बसून करा एक चित्त. एका जागी बसून तुम्ही 5 मिनिटं जरी देवाला दिले ना तरी खूप आहेत, पण दिले पाहिजे. देवाकरता वेळ काढला पाहिजे महाराज. नाहीतर मग दुःखामध्ये सर्वच भगवंताला आठवतात, पण सुखामध्ये देव आठवत नाही. पण सुखामध्ये जर देव आठवला तर दुःखच आपल्याला येणार नाही महाराज. म्हणून सुखामध्ये देवाचं स्मरण ठेवलं पाहिजे, दुःखामध्ये तर कोणी आठवतं. ऐका, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने भगवंताची भक्ती करण्याकरता तुम्हाला संसार सोडण्याचं काम नाही महाराज. संतांनी, मोठमोठ्या संतांनी संसार केला, परमार्थही केला, भगवंताची प्राप्ती केली. पण कशी? संसारी असावे, असुनी किंवा अवघाची संसार सुखाचा करीन आणि आनंदी भरीन. संसार करून सुद्धा महाराज भगवंताचं नामस्मरण घेता येतं, पण ते नाम जीवनामध्ये कसं असलं पाहिजे? अखंडितपणे. मग तुकोबाराय सांगतात तर काहू जगद्गुरु तुकोबाराय तुम्ही सांगता मग कशाच्या जोरावर? तर स्वतःचा अनुभव आहे महाराज. जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या जीवनात इतकं नामस्मरण केलं, इतकं नामस्मरण केलं की पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणून जागृती स्वप्नी पांडुरंग. म्हणून साधू संतांनी सांगितलेले तुम्ही कुठलंही कर्म करा, कोणतंही काम करा, कामामध्ये काम काही म्हणा किंवा हरी बोला गाता, हरी बोला खाता आणि सर्व कामे करिता काय बोला? हरी बोला. काय बोला? सोनूची आई बोला असं म्हटलंय का? नाही. जेवढ्या प्रेमाने तुम्ही तुमच्या बायकोचं नाव घेता, जर तितकेच प्रेमाने प्रत्येक कर्म करत असताना जर तुम्ही भगवंताचं नामस्मरण केलं ना, तर अशी भक्ती होई देवाला आवडते हो. संकल्प आहे माया संसाराची, देवाला अशी भक्ती प्रिय आहे. म्हणून त्या भगवंताच्या नामाचं गुणगान गात असताना कसं गायला पाहिजे? सदा नाम घोष करू हरी कथा. ऐका महिला मंडळ, आपण आपल्या लेकरांची नावं ठेवत असताना फार सुंदर सुंदर नावं ठेवतो. काही काहींच्या नावाचा अजूनही अर्थ कुठं सापडला नाही महाराज. असले नाव आहेत. कुणी पिंटू, कुणी चिंटू, कुणी बंडू, कुणी चंडू, काय नावं ठेवतात महाराज. गोल्या, बबल्या, त्या नावाला काय अर्थ आहे हो? काय अर्थ आहे अशा नावाला? पण नाव ठेवत असताना सुंदर सुंदर नावं ठेवली पाहिजे. नाव ठेवा ना तुम्ही. आपल्या मुलीचं नाव ठेवा. जनाबाई ठेवा, मुक्ताबाई ठेवा, रुक्माबाई ठेवा, राधा ठेवा, मीरा ठेवा. सुंदर सुंदर नाव आहेत मुलींना ठेवण्याकरता. बरं, मुलांच्या बाबतीतही सुंदर नाव आहेत. महादेव ठेवा, शंकर ठेवा, पांडुरंग ठेवा, विठ्ठल ठेवा. असले नाव ठेवत नाही आपण. नको ती नाव ठेवतो. बघा, एका आजीबाईची गंमत सांगते. 12 वर्षानंतर तिच्या एका मुलाला एक मुलगी झाली महाराज. घरामध्ये 12 वर्ष झाले तिच्या कुळामध्ये कुणी लेकरूच झालेलं नव्हतं. म्हणजे तिच्या कुळ पुढे गेलाच नव्हता.
पहिला अंधार 12 वर्षानंतर त्या ठिकाणी तिच्या घरामध्ये तिच्या स्वतःच्या मुलाला एक मुलगी झाली. आणि काय आनंद असतो महाराज लेकरू झाल्याच्या नंतर, एवढ्या वर्षानंतर झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी ती मुलगी झाली. आणि मुलगीला आजीबाई एवढं तिला लाड करत होती, प्रेम देत होती. चालता उठता बसता केवळ नातीलाच घेऊन फिरायची. कुठं शेजारची कडे गेली तर नातीला घेऊन जायची, गावाला गेली नातीला घेऊन जायची, काही कामही करीत असली तर नातीला हाक मारून काम करून घ्यायची. त्या ठिकाणी नातीवरती एवढं त्या आजींचं प्रेम. आणि असं ते प्रेम त्या आजींचं आपल्या नातीवरती. त्या आजीने काय केलं, त्या मुलीचं नाव सुंदर होतं बघा, पण त्या आजीने प्रेमाने तिचं नाव ठेवलं. म्हणे हे बघ, मी तुला नाही का आजपासून माझी लाडाची पप्पी म्हणत जाईल. आता लाडाचं लेकरू म्हटल्यावर कोण काय म्हणतं महाराज. प्रत्येक जण आपापल्या आवडीनुसार नाव घेत असतं. आणि झालं असं की त्या ठिकाणी आजींची वारी असायची पंढरपूरची. वारी जवळ आली, आजींना वाटलं चला आता पंढरपूरच्या वारीला गेलं पाहिजे. मुलगी त्या ठिकाणी नात हळूहळू मोठी झाली होती, 2, 2.5, 3 वर्षाची झालेली होती. तिला घेऊन आजी आषाढीच्या वारीला गेल्यात पंढरपूरला. आणि पंढरपूरला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी पांडुरंगाचं दर्शन घेतलं. पांडुरंगाची वारी सफल झाली. आणि आता परतीचा प्रवास करायचं म्हणून बस स्टँडला आजीबाई गेल्यात. त्या ठिकाणी बस स्टँडला एवढी गर्दी मला प्रत्येकाला वाटतं वारी झाल्याच्या नंतर घराकडे निघावं. सगळेजण त्या ठिकाणी घरी जाण्याकरता बस स्टँडला हजर होते. आणि त्या बसमध्ये एवढी गर्दी होती ना महाराज की तिथे पाय टाकायला सुद्धा जागा नव्हती. आता आजींना जायचं होतं घरी मात्र, कारण लवकर जायचं होतं. आजी त्या ठिकाणी बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करू लागली, पण कंडक्टर साहेब म्हटले, ओ आजी तुम्ही खालीच थांबा, दुसऱ्या बसनी या बसमध्ये तुम्हाला येण्याकरता जागा नाही. कंडक्टरने असं सांगितल्यावर मग आजीने गप बसव की नाही, गप खाली उतराव की नाही. त्या ठिकाणी आजी ते कंडक्टर साहेबाला म्हणते, ओ कंडक्टर साहेब मला नाही ना जागा, मला नसू द्या, मी कशी तरी ऍडजस्ट करून येते, मला नका येऊ देऊ, मला नका त्या ठिकाणी गाडीमध्ये घेऊ, पण माझी पप्पी तर घ्या. जसं महाराज त्या 80 वर्षाच्या आजीच्या मुखातनं असं ऐकलं, ती कंडक्टर ऐकता बरोबर तिथेच बेसूत झालं, डायरेक्ट कोमात. मला सांगा, जर असली नावं ठेवली तर या नावाने उद्धार होईल का हो आपला? बोला ना, या नावाने उद्धार होईल का? नको ते नामस्मरण केल्या, नको ते नाम घेतल्यापेक्षा जर कुठेतरी तुम्ही भगवंताचं नाम आपल्या लेकरांचं ठेवलं तर त्या लेकराचं उठता बसतात नाम तुमच्या मुखात होईल आणि जेणेकरून तुमचं त्या नामाने उद्धार होईल. ऐका ना, तुमच्या समोर उदाहरण आहे. अजामिल नामक ब्राह्मणाची कथा सगळ्यांना माहिती आहे आणि श्रीमद भागवत कथेमध्ये त्यांचा कथा तो प्रसंग येत असतो, आपण सगळ्यांनी ऐकला असेल. अजामिल नामक ब्राह्मण कितीतरी दुराचारी पाप कर्म इत्यादी कर्म करून त्या ठिकाणी वाईट कर्म तो करीत होता. पाप त्याच्याकडून घडलं न कळत, पाप घडलं कळत न कळत. पण एक दिवस साधू संतांनी सांगितलं, तुझ्याही जीवनाचा उद्धार होईल, पण तुझं जे होणारं बाळ आहे त्या बाळाचं नाम तुला काय ठेवावं लागेल? नारायण ठेवावं लागेल. सांगितलं साधू संतांच्या सांगण्याप्रमाणे अजामिल नामक ब्राह्मणाला मुलगा झाला आणि त्या मुलाचं गोड असं नाव ठेवण्यात आलं नारायण. झालं असं की इतकं प्रेम अजामिल नामक त्या ब्राह्मणाचं आपल्या मुलावरती की उठता बसता सर्व काही करता केवळ नारायण इकडे, नारायण हे कर, नारायण ते कर, नारायण चाल, नारायण प्रत्येक ठिकाणी नारायण 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 करत तो हाका मारित होता. एक दिवस झाला असा अंतकाळ समीप आला आणि त्यावेळेला मात्र त्यांनी हाक दिली, नारायण नारायण असं 3 वेळेला हाक दिली. आणि झालं असं महाराज, प्राण कंठाशी आला आणि नारायण हाक देत असताना त्याचा प्राण निघून गेला. पण त्या ठिकाणी एवढा पापी असून वैकुंठातील भगवंताची पार्षद त्या ठिकाणी घ्यायला आले, देवदूत घ्यायला आले. त्यावेळेला यमदूत विचार करू लागले, म्हणे अरे हे तर आपलं गिऱ्हाईक आहे, इथे देवदूत कसं काय आलेत? त्यावेळेला यमदेवता भगवंताला विचारू लागले, म्हणजे काऊ म्हणे भगवंता, हे तर माझं गिऱ्हाईक आहे, पण इथे तुम्ही तुमचे दूत पाठवले, याच्या पाठीमागचं कारण काय? त्यावेळेला भगवंताने सांगितलं, त्याचं कारण असे की त्यांनी जीवनभरामध्ये अनेक पाप कर्म केले असतील, पण शेवटी मरते वेळेस त्यांनी नाम कुणाचं घेतलं? बोला ना, माझं घेतलं काय? कुणाचं घेतलं? जगाच्या मालकाचं नारायण नाम घेतलं. आणि ते नारायण नाम घेता बरोबर
त्याचा उद्धार झाला महाराज, वैकुंठ लोक प्राप्त झालं. म्हणून म्हटलं जातं कलियुगा माझी करावे आणि तेने नारायण. काय नामाला कलियुगामध्ये फार महत्व आहे महाराज, फार श्रेष्ठ असं हे नाम आहे कलियुगामध्ये. म्हणून या ठिकाणी वर्णन केलेलं आहे संतांनी. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण. वासनाला पाना, वासनाला पाना, हो नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण. अजमेरा पाप रासी तोही नेला देव वैकुंठासी. कुठं नेलं हो अजमेर नामक ब्राह्मणाला? वैकुंठामध्ये. कशामुळं? अंतकाळी नाम आले ज्याच्या. अरे अंतकाळी जर भगवंताचं नामस्मरण येत असेल तर त्याकरता या जिभेला वडण असली पाहिजे की नाही भगवंताच्या नामाची. मग जन्मताच आपण भगवंताच्या नामाची आपल्याला गोडी असली पाहिजे. तर हा परमार्थ देखील आवडीनं करायचं असतं, सवडीनं नाही. विठाला विठाला. म्हणून नाम देखील भगवंताच्या नामाने असलं ना तर निश्चितच आपला देखील उद्धार होईल. मग ते नाम तुमच्या घरच्यांचं असू द्या, तुमच्या मुलाचं असू द्या, तुमच्या मुलीचं असू द्या, तुमच्या कुणाचंही असू द्या नातेवाईकांमध्ये, जर ती व्यक्ती आपल्या जवळची आहे आणि त्या नावाने जर आपण उच्चारण करत असतो तर निदान त्या व्यक्तीच्या माध्यमातून भगवंताचं नाम आपल्या मुखातनं निघेल. यापेक्षा अजून काय लागतं महाराज. म्हणून देवाचं नामस्मरण करा आणि नावासारखं आपलं जगणंही असलं पाहिजे बरं का. नाहीतर एखाद्याचं नाव शिवाजी ठेवतात महाराज, शिवाजी, आणि जगणं पाहिलं तर रोज दारू पिऊ पिऊ पडलेलं असतं, त्याला उठून आणावं लागतं डबरातून, बरोबर की नाही. मग या जगण्याला काही अर्थ आहे का? नाही. नाव शांताबाई आणि घरात पाहिलं अजिबात शांती नाही, काही अर्थ या नावाला. नाव गंगाधर आणि आंघोळ नाही हप्ताभर, काही अर्थ नाही महाराज. काही काही नावं अशी असतात ना महाराज की ऐकायला गोड वाटतात बरं का. नाव अन्नपूर्णा आणि घरात पोळीचा तुकडा उराना, आहेत ना असे नावाच्या, आहे की नाही. पण ऐका, खऱ्या अर्थाने नावासारखं आपलं जगणं असलं पाहिजे, आपलं आचरण असलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जसं होतं तसं त्यांचं जगणं होतं महाराज. काय गोड जगणं होतं, काय सुंदर जगणं होतं. आज आपण सर्व तरुण मंडळी इथे बसलेली, सर्व माझ्या बहिणी असतील, माझे दादा असतील, या ठिकाणी सगळ्यांना मी सांगेल, आवर्जून सांगेल, आपल्याला फेब्रुवारी महिना आला की आठवतो रोज डे, प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे. पण ह्या गोष्टी आपल्याकरता नाहीच आहेत महाराज. हे डे आपल्याकरताच नाहीच आहेत. आपल्याकरता एकच डे आहे, तो म्हणजे 19. हा, माझ्या राजांचा दिवस आहे महाराज. आणि शिवजयंती जवळ आहे बघा. म्हणून त्या राजांचं जर आपल्याला थोडं जरी चरित्र आठवलं ना की अंगाला शहारे उभे राहतात का. कारण जगणं तसं होतं मायबापाई का. अर्धरात्री जर आपल्या राजमहालामध्ये एक तरुणी आली ना तर त्या तरुणीकडे पाहून माझ्या राजांनी म्हणावं, या या आई साहेब, तुमचं काय स्वागत आहे, असे म्हणणारे माझे एकमेव छत्रपती शिवाजी महाराज आहे. म्हणून जगणं तसं असावं लागतं, आचरण तितकं शुद्ध असावं लागतं. म्हणून शत्रूने सुद्धा त्यांचं वर्णन करावं. काय जगणं असेल राजांचं. शाहिस्ते खानाची बोटे कापलेली असताना सुद्धा, शाहिस्ते खानाच्या अंतकरणामध्ये राग, द्वेष, क्रोध, बदलीची भावना असताना आपली चुलत बहीण धावत पडत शाहिस्ते खानाकडे यावं आणि शाहिस्ते खानाला म्हणावं, भैया भैया वो शुभा है ना शुभा, वो मेरी लड़की को उठा के ले गया. आता असं ऐकल्याच्या नंतर शत्रूच्या
बाबतीत असं ऐकल्याच्या नंतर त्या वैऱ्याने काय उत्तर द्यावं, शाहिस्तेखानाने काय उत्तर द्यावं, ते उत्तर दिलेलं आहे ना अगदी ऐकण्यासारखं आहे. तुम्ही ऐकताय ना? हा, त्या शाहिस्तेखानाने आपल्या बहिणीला उत्तर दिलं आणि सांगितलं, बहिणा वो शुभा है ना शुभा, वो किसी को मार सकता है, वो शुभा है ना शुभा, किसी दुश्मन को मार सकता है, किसी दुश्मन की गर्दन काट सकता है, किसी दुश्मन की उंगलियां काट सकता है, लेकिन बहना वो शुभा है ना शुभा, किसी औरत बेटी पर कभी हाथ नहीं डाल सकता, कभी हाथ नहीं डाल सकता. एका वैर्याने केलेलं, एका कट्टर वैर्याने केलेलं वर्णन आहे. म्हणून जगणं तसं असावं महाराज. म्हणून आपलं नाव मोठं असून चालत नाही, जगणं तितकं मोठं असावं. आणि कबीरदासजी महाराज म्हणतात, जगणं थोडं असलं तरी चालेल हो, पण सुंदर असावं. आपल्याला आयुष्य थोडंच असावं पण अगदी चांगलं असावं. का? कबीरदासजी महाराज म्हणतात, जब हम पैदा हुए जग हसे हम रोवे, कबीरा ऐसी करणी कर चल की जग रोवे और हम हसे. प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये असंच जीवन जगलं पाहिजे आहे का? आणि आपण गेल्याच्या नंतर 2-4 लोकांनी तरी आपली स्तुती करावी, आपल्याकरता 2-3 अश्रू तरी गहावेत की असा माणूस पुन्हा होणे नाही, फार चांगला व्यक्ती होता. नाहीतर मग काय, बरी गेली पिढा, फार भांडकुळा होता, नको नको ते बोलत होता. अशी बोलणारी बी असतात बरं का, पण तोंडावर कोणी बोलत नाही. बोलणारे पाठीमागेच असतात. म्हणतात ना, हत्ती चले बाजार विठ्ठल विठ्ठल. म्हणून भगवंताचं नाम घेत असताना तुम्ही कुठलंही नाम घ्या, नाम फार सोपं आहे हो. रामकृष्ण नामी दोन्ही साजरी आणि हृदय मंदिरी किंवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवान मंत्र हा जपावा सर्व काळ. इतका सुंदर साधा सरळ सोपा आहे महाराज हा मंत्र. हा तुमच्याकडनं होत नसेल तर मग विठ्ठल म्हणा, नाही ते होत असेल तर राधा राधा म्हणा. राधाराणीचं नाम इतकं सोपं, इतकं सुंदर नाम आहे, इतकं पवित्र नाम आहे आणि इतकं श्रेष्ठ नाम आहे की राधाराणी, संत राधाराणीचं नामस्मरण जर केलं ना महाराज, तर असं म्हटलं जातं की ते नाम आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचवतो. म्हणून भगवंताचं, संतांचं असेल, देवाचं नाम असेल, ते नाम घेतलं पाहिजे. मग तुम्ही कुठलाही एक नाम घ्या, पण त्याचा नित्यनेमाने काय झालं पाहिजे, तुमच्याकडनं जप झाला पाहिजे. नित्यनेमाने आम्ही ती प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ. पण जीवनामध्ये एकतरी नित्यनेम असला पाहिजे. मग तुम्ही नामस्मरण करा, तुळशीला पाणी घाला, त्या ठिकाणी तुम्ही एकादशीचं व्रत करा, जो काही तुमच्याकडनं हरिपाठ असेल, काकड असेल, जो नित्यनेम होत असेल ना, तो तुम्ही करा, पण करा. कारण हा देह आधीच महाराजांनी आपल्याला प्रमाण दिलेलं आहे की देवी दिला देह. ऐका, हा देह भजनाकरता मिळालाय, भगवंताचं नामस्मरण करण्याकरता मिळालेलं आहे. आणि या भगवंताच्या भक्तीमध्ये, या नामस्मरणामध्ये जो आनंद आहे, जे समाधान आहे, ते इतर कुठल्याच गोष्टी नाही. आज प्रत्येक जीव समाधानी आहे. ज्याच्याकडे जेवढं आहे त्यात तो कुणीच समाधानी नाही महाराज, कुणीच समाधानी दिसत नाही. प्रत्येकाच्या आशा आकांक्षा वाढलेल्या आहेत, इच्छा वाढलेल्या आहेत. प्रत्येकाला वाटतं की माझ्याकडे भरपूर काही असावं. ज्याच्याकडे 2 व्हीलर आहे त्याला वाटतं माझ्याकडे 4 व्हीलर व्हावी. बरोबर की नाही? ह्या अपेक्षा, आपल्या इच्छा वाढत जात आहेत, कमी कुणाच्या होत नाही किंवा आहे त्या परिस्थितीत कुणी सुखी राहत नाही, कारण माणसाच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. म्हणून माता माऊल्यांना माझं सांगणे, तुम्हाला जर तुमच्या मुलीकरता सुद्धा संबंध बघायचा असेल ना, तर लय मोठी अपेक्षा ठेवू. कारण आजकाल महाराज मुलीपेक्षा आईवडिलांना जास्त डिमांड आलेले. मुलींचं काही म्हणणं नसतं हो, तुम्ही मला असं द्या की तसं द्या. त्यांचं काय असतं, आईवडिलांनी लग्न लावून दिलं, संसार करायचं, त्या ठिकाणी राहायचं महाराज, हे आईवडिलांचे दिलेले संस्कार असतात. पण आईवडिलांच्या अपेक्षा वाढल्या काय, की आमची मुलगी शिकली आहे म्हणे, खूप शिकली आहे, मग आम्हालाही मुलगा शिकलेलाच. आता ज्यांना नाही शिक्षण महाराज, त्यांनी काय करावं, काय मरावं तसंच. मुलगा शिकलेला पाहिजे, बरं ठीक आहे. मग शेती कमी असून चालत नाही महाराज. हिच्या 1.5 एकरात हे कधी हिने पाऊल टाकलेलं नाही आणि हिला 10 एकराची अपेक्षा. 10 एकर शेती पाहिजे आणि एकटाच पाहिजे आणि आई वडील पाहिजे. मला सांगा, आता आई वडील नाही मग काही नाही, भुताड्यासोबत राहायचं का? हा, घरामध्ये घर तेव्हाच चांगलं दिसतं महाराज जेव्हा घरामध्ये सर्व असतात. बरोबर की नाही? मग आई वडील पाहिजे नाही, बरं ठीक आहे. मग आमची मुलगी शेतात कामाला जाणार नाही, बरं मग मुलाला नोकरी पाहिजे. मग नोकरी सुद्धा प्रायव्हेट चालत नाही 20-25 हजाराचं. 20-25 हजाराला ती फुकीनं उडवतात.
सरकारी नोकरी पाहिजे. किती? 10 लाख रुपये पेमेंट असणार. मला सांगा, आता लागली ती लागली महाराज नशिबाने. ज्यांचं नंबर येत नाही किंवा जे कुठेतरी कमी पडत आहेत ते निराश होत आहेत. पण ऐका, मग अशांनी काय तसंच राहायचं का? इथे बसलेल्यांपैकी सांगणे माझं, तुमचे होतील बरं का, काळजी करू नका. पण त्याकरता तुम्हाला सुद्धा तसंच चांगलं जगावं लागेल. जो माळ घालत नसेल त्यांनी माळ तरी घालावी. नाही माळ घालता आली तरी चालेल, पण इतर या माळकरी लोकांच्या सहवासात तरी राहावं. चांगल्यांच्या संगतीने संगत चांगल्यांची पाहिजे. म्हणून इथे बसलेल्या माता माऊल्यांना सगळ्यांना माझी विनंती कळकळून सांगणे, अरे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीची अपेक्षा ठेवू नका. तुम्हाला पाहायचंय ना, चांगला सात्विक मुलगा पहा, ज्याला अजिबात व्यसन नाही, सुपारीचं सुद्धा व्यसन नाही. आणि अशी मुलं सापडत महाराज. आम्ही आमच्या जीवनात भले भले लोक पाहिले. मी वयाने जास्त मोठी नाही, पण मला चांगला अनुभव आहे. काही लोक लग्न होण्याकरता डोक्याला चंदन लावून येतात, गळ्यात माळी टाकतात, रोज हड्ड्या फोडतात. मुलगी कीर्तनकार भेटावी किंवा मुलगी सात्विक मिळावी किंवा आमचं लग्न जुळावं म्हणून ते स्वतःला साधू बनवून घेतात. पण दिखाव्याने कोणी साधू होत नाही. जे आचरण आहे, जे सात्विकपण आहे, तो आतून असावा लागतो, अंतकरणातून असावा लागतो. कारण भगवंत जो आहे ना, तो भक्ती पाहत असताना किंवा आपल्याला पाहत असताना तो आपलं रंगरूप पाहत नाही, तो आपल्या अंतकरणातली भक्ती पाहतो, आपला भाव पाहतो. महाराज, काही ज्या रंगरूपावरती ज्या गोष्टीवरती आपण अहंकार करतो ते आज आहे उद्या नाही, आणि ते आपल्याजवळ राहणार नाहीये. मग गर्व कशाचं करायचं? जो आपला आहे त्या भगवंताला आपलंसं करा ना. त्या भगवंताकरता कुठंतरी काहीतरी तुम्ही भगवंताचं नामस्मरण त्या करून त्याला प्राप्त करण्याचा प्रयत्न करा. पण नाही महाराज, आपण ज्या गोष्टी आपल्या नाही त्याच्या मागे धावतो, पडतो, त्याच्या नादी लागतो. पण ज्या गोष्टी आपल्या कामात येणार आहे, आपल्या सोबत येणार आहे, आपण असतानाही ज्या आपल्या सोबत आहे, आपण नव्हतो त्यावेळेसही जे आहे आणि आपण गेल्यावर सुद्धा जे आहे तो भगवंत, त्याला मात्र आपण आपल्यापासून दूर ठेवतो. म्हणून साधू संतांनी सांगितलं, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा. अरे नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी, कोणीच कुणाचं नाही महाराज. सगळे पैशाचे भाई, सब पैसो के भाई, कोणी कुणाचं नसतं. म्हणून ऐका, असणारा तो परमात्मा आपला आहे, म्हणून त्या देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. ते जर नामस्मरण आपल्या जीवनात आलं तर तेने सदा चित्ता समाधान. मग असं हे नामरूप साधू संतांच्या जीवनात आलं आणि त्यांची अवस्था अशी झाली की माझी मज झाली या नावारे वाचन छंद या नामाचा. तुका म्हणे चाकुनी सांगे, मज अनुभव आहे अंगे. आमचा स्वतःचा अनुभव आहे, अनुभव आले अंगा ते जगात येत असे. त्यांनी स्वतःचा अनुभव सांगितला आणि त्यांनी सांगितलं आम्ही आमच्या जीवनात भगवंताचं नामस्मरण केलं. एवढंच काय तर त्या नामामुळे आमच्या जीवनात समाधान प्राप्त झालं. आणि त्या नामाचं समाधान प्राप्त झाल्याच्या नंतर त्या समाधानाचे आम्ही काय केले, अलंकार परिधान केले अभंगाच्या दुसऱ्या चरणात. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. आनंदे निर्भर डुलत असे, आनंदे निर्भर डुलत असे, आनंदे निर्भय डुलत असे, आनंदे निर्भय डुलत असे. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार,
आनंद निर्भर डुलत सो. आज प्रत्येक जीवाच्याकडे जर आपण लक्ष दिलं ना, विचार केला ना, तर मायबापांना ऐका, आज कुणीच कुणाच्या जीवनामध्ये सुखी नाही हो, आनंदी नाही. कुणीतरी आनंदी पाहायला मिळतं का? नाही महाराज. क्षणिक आनंद असतं आणि तो आनंद फार काळ टिकून राहत नाही. कोई तन दुखी तो कोई मन दुखी, कोई तन दुखी तो कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास, थोडे थोडे सब दुखी पर सुखी राम को दास. या जीवनामध्ये सुखी पाहणारे जर कोणी असतील किंवा सुखी जर कोणी असेल ना, तर ते प्रभूचं नामस्मरण करणारे त्याचे भक्त आहेत. म्हणून आपल्याला हे आपल्या जीवनामध्ये जर सुखी राहायचं असेल ना, तर साधू संतांनी जे केलं ते केलं पाहिजे महाराज. आपण धनाच्या मागे लागलोय, आपल्याला पैसा प्राप्त होतो, संपत्ती प्राप्त होते, पण साधू संतांना काय प्राप्त झालंय? तर संत मीराबाई म्हणतात, पायोजी मेने राम रतन धन पायो, पायोजी मेने राम रतन धन पायो. पायोजी मैंने राम रतन धन पायो, पायोजी मैंने राम रतन धन पायो. वस्तु अमोलिक दी मेरे सद्गुरु, वस्तु अमोलिक दी मेरे सद्गुरु, वस्तु अमोलिक दी मेरे सद्गुरु, वस्तु अमोलिक दी मेरे सद्गुरु. कृपा कर अपनायो, पायोजी मैंने राम रतन धन पायो, पायोजी मैंने राम रतन धन पायो. पायोजी मैंने राम रतन धन पायो, पायोजी मैंने राम रतन धन पायो. साधू संतांच्या जीवनामध्ये त्यांनी प्राप्त केलेलं धन आहे आणि ते धन म्हणजे रामरूपी धन आहे. मग तुम्ही आम्ही जीवानी भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. म्हणून साधू संत जगद्गुरु तुकोबाराय सांगत असताना म्हणतात की त्या नामरूपी धनाचं किंवा त्या समाधानाचा अहंकार परिधान करून आम्ही सर्वत्र आनंदाने नाचतो, गातो, निर्भयतेने जगतो. म्हणून साधू संत आपल्या जीवनामध्ये त्यांनी केव्हाच या संसाराचा विचार केला नाही हो. तुकोबारायांच्या जीवनातली अवस्था होती की बरे झाले देवा निघाली दिवाळे. अरे बायको गेली, मुलं बाळ गेली, घर प्रपंच गेला, सगळं करून सुद्धा, सगळं जाऊन सुद्धा भक्ती मात्र सोडली नाही, नामस्मरण मात्र सोडलं नाही, समाधान तेवढंच. म्हणून ऐका, ते साधू संत म्हणतात आम्ही आमच्या जीवनामध्ये त्या आनंदाचे काय केलेत? अलंकार परिधान केले. आणि ते अलंकार परिधान करू आम्ही साधू संतांच्या सत्संगामध्ये, कथेमध्ये, कीर्तनामध्ये आनंद घेतला आणि तो आनंद आपण देखील घेतला पाहिजे. म्हणून म्हटलं जातं ना, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगे, नाचो कीर्तनाचे रंगे. कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावून जगी, फलावो जगी ज्ञानदीप लावो जगी. ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. नाचो कीर्तनाचे रंगे, नाचो कीर्तनाचे रंगे. नाचूंगी 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 नाचूंगी, नाचूंगी 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 नाचूंगी. मैं तो हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी. नाचूंगी 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 नाचूंगी. नाचूंगी 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 नाचूंगी. मैं तो हरि गुण गावत नाचूंगी, मैं तो हरि गुण गावत नाचूंगी. साधू संतांनी कथा कीर्तनात संतांच्या संगतीत राहून आनंद घेतला. मीराबाईंच्या जीवनामध्ये इतका भयंकर कठीण प्रसंग येऊन सुद्धा संत मीराबाईंनी भगवंताचं नामस्मरण सोडलं नाही. त्यांनी काय केलं? पायात घुंगरं बांधली आणि साधू संतांच्या संगतीत राहून नाचू लागल्यात महाराज. पग घुंगरू रे, पग घुंगरू रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे. इतकं वेळ तिला भगवंताच्या नामाचं लागलं, भगवंताच्या भक्तीचं लागलं ना, की
विष का प्याला राणाजी ने भेजन पिबत पिबत मीरा हसी रे. महाराज राणा नावाच्या व्यक्तीने तिला विष पाजून मारण्याचा प्रयत्न केला, पण भगवंताचा प्रसाद स्वरूप प्राशन केलं. परिणाम स्वरूप काही सुद्धा झालं नाही. ही ताकद आहे भक्तीची नामाची. म्हणून प्रत्येकाच्या जीवनामध्ये अशी भक्ती असली पाहिजे, असा आनंद असला पाहिजे. पण मला सांगायचंय की आपण संसारिक लोक आज आपण प्रत्येक जण या प्रपंचामध्ये राहत असताना, जीवन जगत असताना प्रत्येक जण, माझं बोलणं नीट आहे का, प्रत्येक जीव हा कुणा ना कुणासमोर नाचतो. संसारात परमार्थात नाचणारी फार कमी आहेत महाराज, पण संसारात नाचणारी भरपूर आहे. कुणी बायको समोर नाचते, कुणी सावकारासमोर, कुणी मुलासमोर, कुणी मुलीसमोर, कुणी आईसमोर, कुणी नवऱ्यासमोर. बरोबर की नाही? आज प्रत्येक जीवाला ऐकावं लागतं कुणा ना कुणाचं तरी. बरोबर की नाही? ऐकावं लागतं की नाही? मग मला सांगा, पण परमार्थामध्ये कोणी नाचत नाही हो. बरीचशी मंडळी अशी सापडतात महाराज, डीजे समोर दारवा पिऊ पिऊन असतात आणि म्हणतात बजाव. त्या ठिकाणी नको नको तो डान्स करतात, नाचतात. पण मला सांगा, कथा कीर्तनामध्ये नाचण्याला किंवा टाळी वाजवायला आपल्याला काय वाटतं? शर्म वाटते का? कारण कोणीतरी बघेल, शेजारचं कोणीतरी बघेल, हसेल किंवा घरच्यांना सांगेल. आपण हा विचार करतो. पण ऐका ना, अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह को पियोगे शाम को उतर जाएगी. एक बार मेरे प्रभु जी के नाम का प्याला तो पी के देख बंदे, तेरी जिंदगी सवर जाएगी, तेरी जिंदगी सवर जाएगी. म्हणून भगवंताच्या नामाची दारू पिया ना. अरे जिंदगीभर मरेपर्यंत उतरणार नाही अशी नशा चढती महाराज. त्याकरता कळलं पाहिजे. नाहीतर साधू संतांनी, संत नाथबाबांनी सांगितलं, हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कळलं दुसरा येईल. सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. शेवटी बा काळ बांधून नेईल. शेवटी बा काळ बांधून नेईल. काजनाथनी आमचं काय वाजाईल. काजनाथनी आमचं काय वाजाईल. काय वाजाईल. काय वाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी बोल बोली तोरे का. पिंगळा महाद्वारी बोल बोली तोरे का. बोल बोलतो एका पिंगळा महादारी. बोल बोलतो एका पिंगळा महादारी. ऐका, इथे बसलेले सगळ्यांनी ऐका. प्रत्येकाचं वर्तमान होतंय. आज माणूस बोलतो तसं वागत नाही. तुम्हाला इथे बसल्याच्या नंतर टाळी वाजवा म्हटलं तर कोणी टाळी वाजवत नाही महाराज. वाजवा टाळी. वा वा, एक साथ दोन्ही हाताने टाळी वाजवा. वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे. वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे. वर्तमान खोटे तुमचं, वर्तमान खोटे. वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे. लटकेनं बोलू आम्ही 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 वर्तमान खोटे. पिंगाग बाई पिंगाग, पिंगाग बाई पिंगाग. पिंगळा ग बाई पिंगळा ग. पिंगळा ग बाई पिंगळा. अवघा 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 धागड धिंगाग. 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 एकदा रे टाळकरी मुलींसाठी जोरदार टाळ्या वाजवा. बघा, खरा आनंद इथे आहे महाराज, या नामामध्ये, या भजनामध्ये आहे. आणि हाच आनंद जर आपल्याला कळत नसेल, घेता येत नसेल, तर मग नाथबाबांनी वर्णन केलेच आहे. हे जरी नाही कळालं तरी दुसरं येईल. कोणीतरी माझ्यासारखा दुसरा कीर्तनकार येईल, सांगून जाईल. पण आपण काही ऐकणार नाही, आपण काही सुधारणार नाही, आपण काही बदलणार नाही. तुम्ही म्हणाल ताई तुमचं पाकिट घ्या आणि तुम्ही निघते व्हा. आम्ही जे करायचं तेच करू. जैसे थे वैसे. नळी फुंकले सणारे, इकडून तिकडून गेले वारे. किती मोठे महाराज येऊ द्या ना, पण आम्ही काही बदलणार नाही. पण चांगली गोष्ट आहे बरं का, तुम्ही बदलत नाही. तुम्हाला कळत नाही म्हणून आमचं तरी बरं चाललंय.
ज्या वेळेला तुम्हाला कळेल ना त्यावेळेला आमची कीर्तनच बंद पडतील महाराज. बरोबर की नाही? पण ऐका, अरे साधू संतांनी सांगितलंय म्हणून ऐकलं पाहिजे. हे जरी नाही कळलं तरी दुसरं येईल, कोणीतरी येईल. आणि सरळ ते शेवटी बा एक दिवस काळ येईल आणि काळ बांधून नेईल. आणि मग एका जनार्दनी आमचं काय जाईल? आमचं काय जाणार आहे? जे जाणार आहे ते तुमचं जाणार आहे. म्हणून सावध व्हा. क्षणोक्षणी हाची करावा विचार. पार भवसिंधू, या भवसिंधू मधून कसं तरता येईल याचा विचार मिनिटा मिनिटाला नाही तर सेकंदा सेकंदाला केला पाहिजे, क्षणोक्षणी. पण मात्र आपण हा विचार करत नाही, नको तो विचार करतो. या प्रापंचिक लोकांच्या मागे पुढे नाचतो फिरतो. पण ऐका, काय करावी ती मुलाची माकडे नाचता ती पुढे संसाराच्या. काय करावी ती मुलाची माकडे नाचता ती पुढे संसाराच्या. काय करावी ती मुलाची माकडे नाचता ती पुढे संसाराच्या. काय करावी ती मुलाची माकडे नाचता ती पुढे संसाराच्या. ऐका, प्रत्येक जीव संसाराच्या मागे पुढे संसारामध्ये राहत असताना कुणा ना कुणाच्या मागे पुढे नाचत राहतो. पण खऱ्या अर्थाने नाचायचं असेल, आनंद घ्यायचा असेल ना, तर भगवंताच्या नामामध्ये तो आनंद आहे, तो आनंद घेतला पाहिजे. म्हणून मी नेहमी सांगत असते, पण आज तुम्हाला सांगायचं विसरले. म्हणून मला वाटतं तुम्हाला सांगल्याशिवाय काही कळत नाही. मला वाटलं सुरुवातीला तुम्ही समजदार, तुम्हाला सांगण्याची गरज नाही म्हणून मी ती सांगितलंच नाही. पण आता मला असं वाटतं तुम्हाला सांगितलं पाहिजे. काय की कीर्तनात बसत असताना गप्प बसायचं नाही. मुखाने भजन, हाताने टाळी वाजलीच पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. महाराज, बऱ्याच ठिकाणी आम्ही कीर्तनाला फिरतो ना गावोगावी, अशी समोरची मंडळी, श्रुतांगण मंडळी अशी गंभीर अवस्थेमध्ये बसून पाहती ना की असं वाटतं महाराज की हे काय कोणाला पोचूनच आले काय. बस स्टँडला नाही बरं का, एखाद्याला. हा, तुम्हाला कळलं त्याला कळलं. विठाला विठाला. निवड सूर्यफुलाचं फुल असताना सुकलेलं तशी चेहरे घेऊन बसतात, सुतकी चेहरे. पण महाराज कीर्तनामध्ये येत असताना, कथेत येत असताना प्रसन्नतेने आनंदाने यायचं. आणि एकट्याने तर अजिबातच यायचं नाही महाराज. जो एकटं येतो ना मग त्याला पुढच्या जन्मात एकटंच राहावं लागेल बरं का. म्हणून आता जे एकटे आहेत त्यांनी, आता ते आणू शकत नाही महाराज, ते का शेजारची ओळख आणणार. पण ज्यांचं झालेलं आहे त्यांनी तरी जोडी नाही या. निदान ज्याचं कर्म किंवा ज्याचं पुण्य त्याच्या पदरी कामाला येईल. आणि पुण्य कुठं ना कुठं केलेलं कर्म फळाला येतं महाराज. केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. केलेलं कर्म केव्हाच निष्फळ होत नाही. तुम्ही कुठलंही कर्म करा, चांगलं करा वाईट करा, त्याचं फळ तुम्हाला मिळतं. पण कर्म करत असताना हे निस्वार्थपणाने केलं पाहिजे आणि भगवंत त्याचं फळ देतो. पण ऐका, असे भगवंताची भक्ती करत असताना, असं कर्म करत असताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की आमच्या जीवनामध्ये आम्ही आनंदाचे परिधानात त्या ठिकाणी अलंकार परिधान केले, सर्वत्र आनंदाने नाचू लागलो, वावरू लागलो. आमच्या जीवनामध्ये भय राहिला नाही. कशामुळं हो? केवळ भगवंताच्या नामामुळं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून जीवनामध्ये भगवंताचं नाम फार श्रेष्ठ आहे. ऐका, तुम्ही म्हणाल ताई तुम्ही लईच वेळचं नाम 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 लई श्रेष्ठ आहे, भक्ती लई श्रेष्ठ आहे असंच बोलताय, तुम्हाला काही व्यतिरिक्त सांगता येत नाही का हो? मी खरं सांगू का? तुम्हाला खरं सांगते बरं का. सांगू का? बोला ना. हो तर म्हणा, माना तर हलवा. मी खोटं कधी बोलतच नाही, पण तरी तुम्हाला खरं सांगते. हा, सांगू का? ऐकताय ना? हां, मला नाही का इकडचं तिकडचं किंवा विनोद जमतच नाही. मुळात विनोदी माझा स्वभावच नाही. आणि मला विनोद का करावा मला सांगा? आपल्याला हसवण्याकरता मोबाईल आहे, टी व्ही आहे, यूट्यूब आहे, इंस्टाग्राम आहे, नको नको ती ॲप्स आहेत. व्हिडिओ बघूनही आपण आपलं स्वतःचं एंटरटेनमेंट करू शकतो, बरोबर की नाही? पण कीर्तन असं एकमेव ठिकाण आहे की या ठिकाणी केवळ संतांचं आणि भगवंताच्या नामाचंच चिंतन केलं जातं. विठ्ठल विठ्ठल. महाराज, फार तुम्हाला कीर्तनकार तुमच्या गावामध्ये आलेले असतील, परिचित असतील, विनोदाचार्य मोठे मोठे पदवे मिळाले आहेत महाराज. काय सांगतात होते ते शास्त्रातलं? काही सांगतात का तुम्हाला हसवण्याकरता?
काय सांगतात? घडलेले प्रसंग संसारातील ते प्रत्येकाच्या जीवनात आहेत महाराज. प्रत्येकाला तो अनुभव एक ना एक दिवस येणार आहे. मग झालेले अनुभव किंवा येणारे अनुभव सांगण्यात काही अर्थ आहे का? पण ज्या गोष्टी आपल्याला माहिती नाही, ज्या साधू संतांनी आपल्याला सांगितले आणि जेणेकरून ज्या गोष्टी ऐकल्याच्या नंतर आपल्याला भगवंताची प्राप्ती होणार आहे, आपल्या या देहाचा उद्धार होणार आहे, त्या गोष्टी ऐकाव्यात की नको त्या गोष्टी ऐकाव्यात? हा बोला ना महाराज. हसवता मला येतं, पण हसवणं हा आपल्या कीर्तनाचा उद्देश आता तुम्ही म्हणाल ताई तुम्ही हसवत नाही, मग आम्ही काय रडाव? आता रडाव मला असं काही म्हणायचं नाही. आपल्या जीवनामध्ये आपण आनंदी राहायचं, पण कीर्तनामध्ये येत असताना आपलं जे मन आहे ना ते भगवंताच्या चरणाशी स्थिर असलं पाहिजे. या कथा कीर्तनामध्ये स्थिर असलं पाहिजे. नाहीतर हे मन लई चंचळ आहे महाराज. हे मन इतकं चंचळ आहे की क्षणात कुठं जाईल सांगता येणार नाही. एक बाई म्हणे चल म्हणे बाई पटकन कीर्तन उभं राहिलं. आजची ताई म्हणे फार सुंदर कीर्तन करते असं ऐकलं, चल म्हणे समोर जागा भेटली पाहिजे. यूट्यूबला दिसणार आहे ना आपण भजन करताना, म्हणून समोर असलं पाहिजे आणि जागा मिळाली पाहिजे. मग तिने काय केलं, घाई गडबडमध्ये शेजारचीला आवाज दिला ना, गडबडमध्येच काय केलं, कुलूप लावलं. पण आता कुलूप लावलं, आता कुलूप लावल्याच्या नंतर महिला मंडळ आपली सवय आहे, आपण कुलूप लागलं की व्यवस्थित हे पाहण्याकरता काय करतो ते हा ओढून पाहतो. हिने काय केलं, गडबडमध्ये ही कुलूप लावला आणि तशीच निघून आली, कीर्तनात बसली. ताईंचं कीर्तन सुरू झालं आणि त्या ठिकाणी सुंदरसं कीर्तन सुरू झालं. ताई सांगत होत्या नाम घ्या भक्ती करा अमुक टमुक टमुक, हे सगळं ऐकत होती. पण हिचं मन काही कीर्तनात लागत नव्हतं. कारण महाराज हिने काय केलेलं होतं, हिने नवऱ्याच्या खिशातली रोजची 100ची असा गल्ला भरून आपल्या कपाटात ठेवलेला होता. आता हिचं मन सगळं त्या कपाटात, त्या गल्ल्यावर. बाई कीर्तनात तर आली, पण गावोगावी चोऱ्या होतात, चोर येतात, घरं फोडतात, सोनं नाणं चोरून नेतात. मग माझा जर जमवलेला पैसा जर चोराने नेला तर मग कसं कीर्तन काही मला पुरणार? हिचं मन सगळं कुठं, घरात, त्या कुलपात. कुलूप लागलं की नाही, कुलूप लागलं की नाही, कुलूप लागलं की नाही. आता ताई सांगत होत्या भजन करा, हे मात्र हिचं सगळं लक्ष तिकडंच. शेवटी झालं असं की जेव्हा विठोबा रखुमाई झालं, हिला वाटलं आता ज्ञानोबा तुकारामची काही वाट पाहायली पुरत नाही. आता काही कुलूप चालू उघडं आहे की नाही, बंद आहे की नाही, लागलंय की नाही, हे काही ज्ञानोबाई पाहणार नाही, तुकोबाई पाहणार नाही. म्हणून आता आपण गेलं पाहिजे. हे विठोबा रखुमाईलाच निघून गेली. मला सांगायचं तात्पर्य एवढंच की आपण कीर्तनात असतो, पण आपलं हे मन कीर्तनात नसते. पण हे चंचळ मन आहे, म्हणून या मनाला भटकू देऊ नका. साधू संतांनी या मनाला काय केलं, देवाला मागत असताना किंवा देवाला म्हणत असताना देवाला म्हटलं, देवा देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी. संसार व्यसनी पडोने देवा, संसार व्यसनी पडोने देवा, माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी. देवा माझं मन तुझ्या चरणाशी लागू दे. देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडून दे. मला या संसारातून मोकळं कर देवान. काय कर, हे जे मन या संसारामध्ये अटकलेलं ना, या संसारातील मन काढून तुझ्या चरणाशी लागू दे. आणि खऱ्या अर्थाने आपलं हे मन जर कुठं स्थिर होत असेल ना, तर ते एकमेव ठिकाण म्हणजे भगवंताचं नाम आहे, भगवंताचं कथा कीर्तन आहे. म्हणून इथं आलं पाहिजे. आणि इथं येत असताना या मनाला स्थिरपण प्राप्त होतं. म्हणून कथा कीर्तनामध्ये येऊन बसावं महाराज. आपण म्हणतो ना
की आपल्या घरी कीर्तनाचा आवाज ऐकायला येतो, कीर्तन तिथे स्पष्टपणे ऐकू येतं, मग कीर्तनात जाऊन बसण्याची काय गरज, घरूनही ऐकलं जातं, बरोबर की नाही? पण जे घरून बसून कीर्तन ऐकतात ना त्यांच्याकरता माझं सांगणं आहे, अरे तुम्ही घरून बसून कीर्तन ऐकताना त्या कीर्तन ऐकण्याला अर्थ नाही दादा. जो या धर्ममंडपामध्ये बसतो, इथे आल्याच्या नंतर कीर्तन एकाग्रतेने श्रवण करतो, ऐकतो, मनन करतो ना, खऱ्या अर्थाने त्याला त्या कीर्तन श्रवणाचं पुण्य प्राप्त होतं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून ऐका, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आमच्याही जीवनामध्ये असा प्रसंग आला की आम्ही आमच्या जीवनामध्ये आनंदाच्या परिधानाने, निर्भयतेने, आनंदाने डोलू लागलो. हाच आमच्या जीवनातला फायदा नाही झाला, तर याहीपेक्षा मोठा फायदा असा झाला, त्या नामाचा परिणाम असा झाला की आम्हाला विदेही अवस्था प्राप्त झाली अभंगाच्या 3ऱ्या चरणात. असो ऐसा कोठे आठवती नाही, 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 असो ऐसा कोठे आठवती नाही. देश विदेही गोगुडाच्या, देश विदेही गोगुडाच्या, गोगुडाच्या, सर्व सुकल्यालो, सर्व अलंकार, सर्व सुकल्यालो, सर्व अलंकार. सर्व सुकल्यालो, सर्व एकदा रे सगळ्यांनी वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे मुखाने भजन, हाताने टाळी, सगळ्यांनी ज्यांना ज्यांना हात आहेत त्यांनी त्यांनी आपले हात वरती करा. राहू द्या 10 मिनिटं असेच. कॅमेरावाला दादांनी फक्त आता एकदा यांच्याकडे एकदा कॅमेरा फिरवून घेतला म्हणजे त्यांना सुद्धा आठवणीमध्ये राहील की आपण भजन केलं होतं की नव्हतं, है की नाही. आता माझ्या मागे सगळ्यांनी भजन करायचे, ज्यांना ज्यांना बोलता येतं, ज्यांना ज्यांना सुंदर हात आहे, सुंदर सनर्देह प्राप्त झालेला आहे, त्यांनी त्यांनी या कीर्तनामध्ये सगळ्यांनी भजनाचा आनंद घ्यायचे आणि माझ्या मागे म्हणायचे, विठोबा रखुमाई,
माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. समर्थ सद्गुरु गजानन महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. दत्तात्रय भगवान की जय. आज की आनंद की जय. ऐका, खऱ्या अर्थाने आज तुमच्या सर्व गावकऱ्यांचे श्रोतांगण मायबापाचे मी मनापासून आभार मानते, धन्यवाद व्यक्त करते की माझ्या बोलण्याला तुम्ही त्या ठिकाणी मान दिला, माझं ऐकलं, तुम्ही दोन्ही हातांनी भजन केलं, मुखाने भजन, दोन्ही हाताने टाळी वाजवली, मुखाने भजन केलं, सांगण्याप्रमाणे तुम्ही टाळ्या वाजवल्या, भजन केलं आणि न सांगताच दोन्ही हात खाली केले, म्हणून डबल धन्यवाद. असो, खऱ्या अर्थाने आनंद वाटला आपल्या या गावामध्ये येऊन. खऱ्या अर्थाने सुंदर अशी श्रोतांगण मायबाप मला या ठिकाणी माझ्या कीर्तनामध्ये प्राप्त झाली. नवे नवी या सुंदर अशा बालटाळकरी प्राप्त झाल्या आणि सुंदर अशी गायक वादक मंडळी, सुंदर असं साऊंड सिस्टीम, म्हणून माझं भाग्य मी म्हणेल. आणि खऱ्या अर्थानं अशांची सेवा माझ्याकडनं घडतीये, म्हणून साधू संतांनी म्हटलेलं आहे आणि मी सुद्धा म्हणेल की तरी माझे दैवा पार नाही, तुका म्हणे माझं घडव त्यांची सेवा. अशांची सेवा आपल्याला घडणं म्हणजे आपलं सौभाग्य समजावं लागतं महाराज. खऱ्या अर्थाने तर मला वर्णन करावं असं वाटतं या छोट्या छोट्या दिदींचं. इथे उपस्थित सर्व हे छोटे छोटे मुलं आहेत यांचं सुद्धा. का? कारण कुडी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचं हरिक वाटे देवा. आज अनेक गावामध्ये अनेक मुलं मुली सापडतील महाराज, पण इतकी गुणवान, इतकी सुंदर, इतके सात्विक मुलं मुली सापडतील हे शक्य नाही. म्हणून खऱ्या अर्थाने धन्य माता पिता याकरता म्हटलेले की हे संस्कार असतात आणि या संस्काराची आज गरज आहे आपल्याला. आपल्या मुलामुलींना हे संस्कार देण्याची गरज आहे महाराज. आणि खऱ्या अर्थानं सांगते, मुलांना संस्कार देणं इतकं सोपं नाही. तुम्ही एखाद्या शिक्षकाला विचारा, या पोरांना सांभाळणं, त्यांना शिकवणं एवढं सहज इतकं सोपं आहे का महाराज? म्हणतात ना, जावे त्याच्या वंशा तेव्हाकडे. कारण जोपर्यंत जे कार्य करत नाही त्याला तो अनुभव येत नाही, तोपर्यंत त्याला त्या गोष्टीतलं काही सुद्धा कळत नाही. लोक लई म्हणतात महाराज, काय तुम्ही तो गायक बोलवला, काय ती वादक, काय ती कीर्तनकार, अरे तू करून दाखव ना, बोलून दाखव दोन शब्द. इथे स्टेजवर उभं राहिले की थरथर सुटते, बरोबर की नाही? मग सगळ्याला जमतं का? नाही. त्याला सुद्धा भगवंताची कृपा असावी लागते आणि असीम कृपा या सगळ्यांवरती, तुम्हा अम्मावरती. म्हणून खऱ्या अर्थाने या सुंदर असा सप्ताह होत आहे, बरोबर की नाही? आणि खऱ्या अर्थाने संस्कार दिलेच पाहिजे. कारण हे मुलं कुठं काय प्रश्न करतील महाराज सांगता येत नाही. बघा, एक मुलगा तर चालू कीर्तनात उठून उभा राहिला आणि मला प्रश्न करतोय म्हणे महाराज. काय म्हणे माहितीये का? म्हणे ताई एक प्रश्न विचारू का? म्हटलं विचार, उत्तर आलं तर देईल, नाही तर तू सांग. मला सांगा म्हणे रावणाला तोंड किती? म्हटलं 10. मग मला सांगा तो झोपतो कसा? अजून एक मुलगा महाराज त्याही पेक्षा हुशार. मला म्हणे ताई बघा, माझी कथा चालू होती आणि कथा प्रसंगामध्ये मी असं कथा भाग सांगून गेली की गणपती बाप्पा मातीपासून तयार केलेले आहेत पार्वती मातेने. अशी कथा सांगत असताना तो मुलगा मध्येच उठून उभा राहिला आणि मला म्हणे ताई एक प्रश्न विचार का? म्हटलं विचार. कारण आता कथेमध्ये प्रश्न वक्त्याला, श्रोत्यांनी विचारावं, आनंद आहे महाराज, विचारलं पाहिजे. त्या ठिकाणी ते पोरांनी म्हटलं ताई विचारू का? म्हटलं विचार. मला म्हणे तुम्ही सांगताय कथेच्या माध्यमातून की पार्वती मातेने आपल्या अंगावरच्या मळापासून गणपती बाप्पाला बनवलं, निर्माण केलं. मग पार्वती माता किती दिवस विरांगुडीच्या होत्या? मला सांगा. अशी जर मुलं मुली प्रश्न करत असतील तर याला कारणीभूत काय? संस्कार आहे. मग संस्कार दिले पाहिजे. बघा, आता मी स्वतः एक शिक्षिका होऊन गेली आहे, त्यामुळं मला थोडाफार अनुभव आहे. बघा, एक मुलगा तर शिक्षकांनी सांगितलं म्हणे पोरांनो आजच्या तासाला आपण कुठलाच विषय शिकवणार नाही, आजच्या तासाला आपल्याला प्रश्न विचारायचे आहेत. आणि गुरुजींनी सांगितलं म्हणे पोरांनो आज मी तुम्हाला विचारणार तुमचा जन्मदिवस कधी झाला? पोरं म्हटले ठीक आहे गुरुजी आम्ही सांगतो. पहिल्या बेंचवरच्या मुलाला उठून उभं केलं, त्या मुलाला विचारलं सांग रे म्हणे पिंट्या तुझा जन्म कधी झाला? तो म्हणे गुरुजी माझा जन्म सोमवारी झाला. बरं ठीक आहे बस खाली. दुसऱ्याला उठवलं, दुसऱ्याला विचारलं म्हणे सांग रे गोल्या तुझा जन्म कधी झाला? तो म्हटला गुरुजी माझा जन्म मंगळवारी झाला. तिसऱ्याला उठवलं, ते लई हुशार होतं महाराज. त्याच्या कोणी नांदालाच लागत नव्हतं, नांदच करीत नव्हतं, लई हुशार होतं, वरचं होतं, ती घरचंही वरचं होतं, सगळ्याच्या वरचं होतं. आता वरच्या लोकांच्या कोणी नांदी लागत नाही, त्याला दुरूनच राम राम जय हरी
घालतात, बरोबर की नाही. त्या गुरुजींनी त्याला विचारलं म्हणे सांग तुझा जन्म कोणा दिवशी झाला. त्याने सांगितलं म्हणे गुरुजी माझा जन्म तर बुधवारी झाला म्हणे. कधी? बुधवारी झाला. गुरुजी म्हटले ठीक आहे बस खाले. आता याने सांगितल्याच्या नंतर नीट गप बसव की नाही खाले. हा उठून उभा राहिला म्हणे गुरुजी बरं आता मला एक प्रश्न विचारायचे तुम्हाला विचारू का. गुरुजी म्हटले विचार. आता गुरुजीने म्हटलं नाही जर म्हटलं तर हे म्हणेल का गुरुजीला येत नाही, बरोबर की नाही. आता प्रश्न काय गुरुजीला माहीत नव्हता. त्याला विचारलं म्हणे गुरुजी मला सांगा तुमचा जन्म कधी झाला. गुरुजी म्हटले माझा जन्म तर म्हणे रविवारी झाला. तर म्हटलं हे म्हणे गुरुजी ते गुरुजी असून खोटे बोलतात म्हणे रविवारी कुठे जन्म होतात का, रविवारी तर सुट्टी असते म्हणे. गुरुजींना रागच आला. महाराज थोडपायची अक मस्तकात गेली. गुरुजींनी कंबरचं बेल्ट काढायला सुरुवात केली. गुरुजी म्हटले अरे गप्पास जास्त बोलला तर बेल्ट काढून मारेल. तो म्हटला गुरुजी हो तुम्ही काढू शकत नाही, काढला मारू शकत नाही, आणि तुम्ही बेल्ट काढलाच तर पॅन्ट घडल ना. लय अवघड असतं महाराज. म्हणून संस्कार फार महत्वाचे आहे. आज खऱ्या अर्थानं गरज आहे संस्काराची आणि खऱ्या अर्थाने आपल्या गावामध्ये ती संस्कार दिसून येत आहेत. म्हणून धन्य माता पिता तयाची या संस्कार देत असताना एकमेव माझे छत्रपती शिवाजी राजे होते. म्हणून त्या राजांकडे पाहून आपलं जीवन जगणं असलं पाहिजे. अरे काही मावळ्यांनी छत्रपती राजांच्या समोर जेव्हा नजराना म्हणून त्या ठिकाणी मुसलमानाच्या सुनेला सुभेदाराच्या सुनेला उभं केलं आणि राजांना सांगितलं म्हणे महाराज आपल्या करता सुभेदाराच्या सुनेला नजराना म्हणून आणलंय. राजाची तळपायची मस्तकात केली. क्रोध आला, डोळे लाल कुट्ट झाले, सिंहासनावरती उठून उभे राहिले. आणि त्या वेळेला राजा म्हणतायत तुम्ही जरी ही सुभेदाराची सून म्हणून इथे आणली असाल पण नेत असताना मावळ्यांना ऐका, लक्षपूर्वक ऐकता ना तुम्ही, ऐकताय ना, हा ऐका. राजांनी सांगितलं मावळ्यांना ऐका तुम्ही आणत असताना हिला सुभेदाराची सून म्हणून आणलं असेल पण नेत असताना हिला आई साहेब जिजाऊ म्हणून न्या, आई साहेब जिजाऊ म्हणून न्या. सांगितलं माझ्या राजांनी मावळ्यांना आणि सांगितलं आई साहेब जिजाऊंना आई साहेब हिला काकणचुडी करा, हिला पालखीमध्ये नेऊन पोहोचतं करा. सुंदर अशी पालखी सजवण्यात आली. त्या ठिकाणी तिला काकणचुडी करण्यात आलं, सुंदर असं भोजन तिला करवण्यात आलं. आणि त्या सजवलेल्या पालखीमध्ये जेव्हा सुभेदाराची एका मुसलमानाच्या सुनीला बसवण्यात आलं ती मुसलमानाची सून त्या पालखीमध्ये बसल्याच्या नंतर पालखी निघाली आणि ती मागे वळून वळून पाहत होती. ती पाहत होती माझ्या राजाला आणि मनामध्ये विचार करत होती. एका मुसलमानाची सून सुभेदाराची सून विचार करत होती अरे माझं एवढं आयुष्य गेलं पण माझ्या एवढ्या आयुष्यामध्ये मी असा राजा कधी बघितला नाही, असा राजा कधी बघितला नाही. म्हणून दादांना ऐका ती सुभेदाराची सून ती मुसलमानाची सून तिच्या अल्लाला तिच्या दिवाला मागणं मागते. देवाला सांगते हे देवा, हे अल्लाह, हे खुदा, हे बरकुरदार, अगर तुझे आज तक मैंने कुछ मांगा है तो उसके बदले आज मैं तुझे कुछ मांगना चाहती हूँ. मैंने आज तक तेरी भक्ति की या तुझे पूजा तो उसके बदले मैं तुझे आज कुछ मांगना चाहती हूँ. माणसांनी मागावं पण कधी शेवटच्या दिवशी बरं का, आज नका मागू, मी काही द्यायला आली नाही. पण त्या सुभेदाराच्या सुनेने सांगितलं हे अल्लाह, हे बरकुरदार, हे खुदा, आज तक मैंने पूरी जिंदगी में ऐसा राजा नहीं देखा, इसलिए जब तक चांद सूरज रहेगा तब तक इस राजा के चरित्र पर कभी कलंक मत लगने देना, कभी कलंक मत लगने देना. काय सुंदर मागणं आहे महाराज एका सुभेदाराच्या, एका मुसलमानाच्या सुनीचं. म्हणून मला सांगायचं काय की जगणं तसं होतं, जगणं तसं होतं. काड्या राती तळपत होतं तिच्या रूपाचं ऊन, अशीच देखणी होती एका मुसलमानाची सून. आणि त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान, म्हणून आनंदाने नाचत होते, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय. म्हणून महाराज छत्रपती शिवाजी राजांची या ठिकाणी शिवजयंती आता जवळ आलेली आहे. आणि माझं सांगणं आहे, आवर्जून सांगणं आहे, तुम्हाला सगळ्यांना विनंती करून सांगणं आहे की अरे डीजे लावून शिवजयंती साजरी करू नका, दारवा पिऊन शिवजयंती साजरी करू नका. आपली सांप्रदायिक मिरवणूक काढा, चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी शिवजयंती साजरी करा. नुसती चंद्राची कोर काढल्याच्या नंतर, दाढी मिसरू वाढवल्याच्या नंतर मावळा म्हणता येणार
नाही. त्या मावळ्याचं त्या ठिकाणी तसं लक्षण, तसं जगणं, तसं आचरण असलं पाहिजे. जी शिकवण राजांनी दिली आहे ते आचरण आपलं असलं पाहिजे. म्हणून प्रत्येक आई बहिणीला आपल्या आई बहिणीप्रमाणेच बघा, चांगलं जीवन जगा जसं माझ्या राजांचं होतं. म्हणून आजही आपण धन्यता देतो कुणाला हो? माझ्या जिजामातेला. मुजरा मानाचा जिजाईला, धन्य धन्य थोराई शिवरायाची जिजाई. आणि आज पूजी तू महाराष्ट्र सारा. का? कारण संस्कार तशी दिले महाराज. मुलाला घडवलं, जन्म दिला, म्हणून म्हटलं जातं जन्म दिला जिने. धन्य होती ती माऊली. नाव तिची जिजाऊ शहाजी महाराजांची सावली. शुक्रवार दिनी सूर्याचा किरण शिवनेरीवर पडला आणि तेव्हापासून या भारताचा इतिहास घडला. या भारताचा इतिहास घडला. वाजवा ना टाळी. टाळ्यांनाच कंजूसकी करता महाराज. ऐका, त्या राजांना घडवणारी एकमेव म्हणजे माझ्या जिजामाता होत्या. म्हणून आजही आपण राजांचं गुणगान गाण्याआधी मातीचं गुणगान गातो. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फडाला, तो बापाचा बापा अग शुभा जन्मला. तो बापाचा बापा अग शुभा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. बापाचा बाप वागे शुभा जन्मला. तो बापाचा बाप वागे शुभा जन्मला. आता होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराजाची. जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची. जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची. तोरण बांधिले स्वराजाचे त्या तोरणागडाला. तोरण बांधिले स्वराजाचे त्या तोरणागडाला. माझा बाप वाघ शुभा जन्मला. तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. बापाचा बाप वागे शुभा जन्मला. बापाचा बाप वागे शुभा जन्मला. दैवत छत्रपती ना आमचं दैवत छत्रपती. दैवत छत्रपती ना आला दैवत छत्रपती. नाही कुणाची भीती आम्हाला दैवत छत्रपती. नाही कुणाची भीती आम्हाला दैवत छत्रपती. जय जय भवानी, जय जय शिवाजी. जय जय भवानी, जय जय शिवाजी. शिवनेरीवर शुभ जन्मला. शिवनेरीवर शुभ जन्मला. राजाचा अधिपती, साऱ्या राजाचा अधिपती. दैवत 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 छत्रपती ना आपलं दैवत छत्रपती. शुभाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. जय जय भवानी, जय जय शिवाजी. जय जय भवानी, जय जय शिवाजी. चला उतारे उतरा भगवान. चला उठारे उतरा भगवा. दैन्याचा संपला, दैन्याचा संपला. आला 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 गड्यानो भगवा वादळ आलं. आला 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 भगवा वादळ आलं. भगवा वादळ आलं. दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती. शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. जय जय भवानी, जय जय शिवाजी. जय जय भवानी, जय जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की बघा, राजांचं नाव जरी घेतलं ना की कसा अंगावरती काटा उभा राहतो. कारण नामात इतकी ताकद आहे, तर जगण्यात काय ताकद असेल महाराज. म्हणून जगणं तितकं सुंदर असावं, जगणं तितकं चांगलं असावं. म्हणून संस्कार घेत असताना किंवा संस्कार देत असताना माता माऊलींनी माझ्या राजांचा विचार करावा आणि मुला मुलींना घडवावं. एवढंच माझं सांगणं आहे. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय
तिसऱ्या चरणामध्ये सांगतायत की या नामाचा परिणाम आमच्या जीवनामध्ये असा झाला की असो वैसा कुठे आठवायची नाही देहीचं विदेही भोगू दशा. आम्हाला देहामध्ये असताना सुद्धा विदेही अवस्था प्राप्त झाली आणि ती दशा आम्ही भोगण्याकरता तयार आहोत. का? कारण सर्व सुखले आलो, सर्व अलंकार आनंद निर्भर डुल्लत असो. या ठिकाणी एकदार वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे संतांचा आपण या ठिकाणी भजन करूया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली या ठिकाणी आपल्या कीर्तनाची वेळ ही संपलेली आहे. तरी सुद्धा शेवटचं चरण राहिलेलं आहे आणि शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप पण लागुनी दी पाप पुण्यंग. आम्हाला त्या नामाचं स्वरूप प्राप्त झालं, आम्ही अग्निस्वरूप झालो म्हणून आम्हाला पाप काय पुण्य काय याचा स्पर्शसुद्धा होत नाही किंवा झालेला नाही. म्हणून आम्ही कसं आमच्या जीवनामध्ये आनंदाने निर्भयतेने डुलतो. सर्व सुखले आलो, सर्व अलंकार आनंद निर्भय डुलत असो. या ठिकाणी झालेली सेवा पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणाशी समर्पित करून, आईवडिलांच्या चरणाशी ही सेवा समर्पित करून, गुरुवरांच्या चरणाशी ही सेवा समर्पित करून, समर्थ सद्गुरू गजानन बाबा यांच्या चरणाशी ही सेवा समर्पित करून, दत्तात्रय भगवंत यांच्या चरणाशी ही सेवा समर्पित करून, उपस्थित सर्व भक्तिमती माता भक्तिमती पिता तुम्हा सर्वांच्या चरणाशी ही सेवा समर्पित करून, तुका म्हणे सेवा समर्पणी पायी झालं उत्तरे ठावी असो. या ठिकाणी काही चुकलं असेल तर माझ्या बुद्धीचे माझ्या वाणीचे दोष समजून मला क्षमा करा. जे काही योग्य असेल ते भगवंताने दिलेली बुद्धी ते तुम्ही या ठिकाणी घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. मी नेहमी सांगत असते, आजही सांगेल, तुम्हाला एक मुलगी असेल तर मला दुसरी समजा, पण चुकलं असेल तर माफ करा. तुम्हाला 2 असतील ना माता मला तिसरी समजा. समजायला काही पैसा लागत नाही, पण चुकलं असेल तर माफ करा. एखादीला 3ही असतील तर 4थी समजा. आणि समजा एखादीला नाही आणि असूनही मी आवडली थोडीफार समजा, तर मग दत्तक घ्या. माझ्या घरचे तसे लई कंटाळले आहेत बरं का मला. तुम्ही दत्तक घ्या, मी आनंदाने तुमच्याकडे येते, पण चुकलं असेल तर माफ करा. ऐका, या ठिकाणी खऱ्या अर्थाने आनंद वाटतोय की आपल्या या गावामध्ये सुंदर असा हा सप्ताह, पहिलं वर्ष पहिला दिवस आणि गोड असं सुंदर नियोजन, सुंदर असं संसिस्टेम, अगदी गायक वादक सुंदर असे टाळकरी आणि तुमच्या सगळ्यांची उपस्थिती. पहिला दिवस असून इतकी उपस्थिती मी पहिल्यांदा पाहते, म्हणून एकदा तुमच्या सर्व गावकऱ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. अगदी मी सुरुवातीला सुद्धा सांगितलं आणि आता सुद्धा एकच भगवंताला विनंती करेल की हा सप्ताह तुम्ही उभारलाय ना, सुरुवात केली आहे ना, तर शेवट याचा गोडच झाला पाहिजे. म्हणजे जोपर्यंत चंद्र सूर्य तारे तोपर्यंत भगवंतानी तुमच्याकडून हा सप्ताह याहीपेक्षा दुपटीने तिपटीने मोठा आनंदाने चांगला पार पडला पाहिजे अशी भगवंताला प्रार्थना करते आणि या ठिकाणी थांबते. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय